हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी मराठीवर एक नवीन शो तुमच्या भेटीस आला आहे, चल भावा सिटीत. असं जे आपण ऐकतोय ना, तर तोच आज आलिशान घर ते आहे ना, जे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर पाहूयात. थांबा थांबा थांबा, घरात घुसण्याआधी आहे ना, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट करावी लागते. जर ही गोष्ट किंवा आता मी तुम्हाला दाखवते हे जे कार्ड आहे ना, हे जर तुमच्याकडे नसेल ना, तर तुम्ही या घरात एंट्री करूच शकत नाही. तर हे कार्ड इथे टॅप केलं जातं आणि त्यानंतर या घरात एंट्री केली जाते. तर चला आपण आज जाऊयात. तर हा जो संपूर्ण एरिया आहे ना, हा फाउंटन एरिया आहे. तुम्ही जर हा शो पाहत असाल ना, तर जेव्हा श्रेयस सर असतील किंवा इतर कंटेस्टंट्स असतील, त्यांनी जिथून एंट्री घेतली ना, तिथेच आता आपण सध्या आहो. तर हा फाउंटन एरिया आहे. तुम्ही इथे बघू शकता, एक सुंदर असं फाउंटन आहे आणि इथे ग्रास आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की वॉलवर देखील खूप छान छान प्रकारच्या अशा ग्रास आहे. तर तुम्ही एकदा हा व्ह्यू सगळा एकंदरीत पाहूनच घ्या. तर फाउंटनचा एरिया तर तुम्ही पाहिलाच आहे. तर आता संपूर्ण आतलं घर कसं आहे ना, हे मी तुम्हाला दाखवते. तर इथे एंट्री केल्यावर आहे ना, इथे तुम्हाला 2 रूम्स दिसतील. तर हा रूम आहे ना, जो इथे मी दाखवते, तर हा बॉईज रूम आहे आणि तो जो रूम आहे ना, तो गर्ल्स रूम आहे. तर आता आपण बॉईज आणि गर्ल्स असे दोन्ही रूम्स बघणार आहोत. चला तर पाहूयात. तर हा मुलींचा रूम आहे. तर या मुलींच्या रूममध्ये इथे वॉशरूम आहे, जिथे मुली मेकअप वगैरे करणार आहे. तर हा त्यांचा ड्रेसिंग रूम आहे. ड्रेसिंग रूम पण नाही बोलता येणार, हा ड्रेसिंग टेबल आहे. सो आता याच्यात काय काय मलाही नाही माहिती. हो आहे, इथे काही काही मुलींचं असं मेकअपचं जे सामान आहे ते आहे. तर आता या मुलींच्या रूमची थीम काय आहे, तर तुम्हाला ती कळालीच असेल. व्हाईट आणि पिंक असं हे कॉम्बिनेशन आहे, जे खूप सुंदरही दिसतंय. तुम्हाला इथे दिसत असेल की वरती नेमकं काय आहे, तर वरती त्यांचं सामान ठेवण्यासाठी ती एक जागा आहे. परत आपण बघतोय की घरात ना वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत. तर मला असं वाटतं आहे की नेचरचा खूप टच या घराला देण्यात आला आहे. जसं चल भावा सिटीत मला असं वाटतं की जसं गावाकडची मुलं इथे आली आहेत ना, तर ते नेचरही घेऊन आली आहेत. कारण की तुम्ही इथे पाहू शकता की वरती मस्त असं नेचरचं, फुलांचं आणि पानांचं पेंटिंग आहे. परत जागोजागी इथे कॅमेरे तर आहेच, पण त्यासोबत इथे झाडं देखील छोटी छोटी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या रूममध्येही भरपूर कॅमेरे आपल्याला दिसणार आहे. तर मुली गॉसिप काय करतील हे आपण इथे नक्कीच पाहू शकतो. हाय, तर आता मी बॉईज रूममध्ये आली आहे. तर हा बॉईज रूम नेमका कसा आहे, तर येल्लो आणि पांढऱ्या अशा रंगाचा या बॉईज रूममध्ये कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे, येल्लो आणि व्हाईटचं. सो इथे डबल बेड, सिंगल बेड आहे. तुम्ही हे बघू शकता की जे जे कंटेस्टंट आहेत ना, त्यांनी इथे स्वतःचे फोटो देखील लावलेत. आणि हा पूर्ण जो रूम आहे ना, तो खूप असा मोठा आहे, जिथे खूप सारी स्पेस आहे. तुम्ही बघू शकता की इथे ते खूप चांगल्या प्रकारे वावरू शकतात इकडे तिकडे. आणि इथे ऑफकोर्स बॉईज रूम आहे, तर मुलींनीच बॉईज देखील गॉसिप करतच असतात. तर आता हे गॉसिप्स आपल्याला सगळ्यांना इथे बघायला तर नक्कीच मिळणार आहे, कारण की या घरात प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आहेत. तर कॅमेरे कुठे कुठे आहेत, तर तुम्ही पाहू शकता तिथे, त्या कोपऱ्याला, या कोपऱ्याला, इथे, इथे, म्हणजे याच रूममध्ये जर तुम्ही पाहिलात ना, तर मला तरी वाटतं की 7-8 कॅमेऱ्याच्या वरती इथे कॅमेरेच आहेत. जितक्या मुली तयार व्हायला टाईम लावतात, आजकाल तर असं वाटतं की मुलं त्याहून जास्त उशीर करतात. तर हा आहे त्यांचा ड्रेसिंग टेबल. सो आता आपण इथे खूप साऱ्या गोष्टी घडताना पाहणार आहोत.
तर आता तुम्ही गर्ल्स बॉईज रूम पाहिल्यानंतर आता इथे एक ना स्टेअर्स आहेत, पण त्या स्टेअर्सना तुम्ही बघू शकता कारण की इकडे जे बाजूला पेंटिंग आणि हे सगळं आहे ना ते खूप लक्षवेधी आहे. तिथे समोर एक नेचरचं पेंटिंग आहे जे खूप सुंदर आहे. आणि आता जे मी उतरते ना त्या एकंदरीत स्टेअर्स आहेत. तर मी मगासपासून म्हणते की आलिशान घर आलिशान घर, तर का तर यासाठीच तुम्ही इथे बघू शकता की इथे या लॉन्ज एरियामध्ये त्यांनी लिव्हिंग रूम बनवला आहे. आणि तुम्ही बघू शकता की आकाशी रंगाचे असे सोफे आहेत. खूप सुंदर असं आहे. आपण समोरून बघूया पुढून, लवकर चला. तर एकंदरीत हे घर खूप छान रंगसंगतीने नटवलं आहे असं बोलायला हरकत नाही, कारण की प्रत्येक तुम्ही भिंत बघू शकता किंवा प्रत्येक कर्टन किंवा इकडे जे काही सोफे किंवा बैठकी ज्याही व्यवस्था आहे ना त्या एक विशिष्ट पद्धतीच्या आहे आणि ज्या खूप सुंदर आहे. तर तुम्हाला मी दाखवते, जे मी मगाशी तुम्हाला बोलली ना की इथे लिव्हिंग एरियासारखं आहे, तर इथे बघू शकता किती सुंदर असं सोफा आहे जिथे सगळेच कंटेस्टंट्स असतील, जे इथे बसून मजा मस्ती गप्पा सगळंच काय करणार आहे. इथे काही जणांना सिटिंग चेअर्स असं देखील आहे. मी जितकं मगासपासून कौतुक करते ना ते पेंटिंगचं, इथे देखील बघा, इथे एक पेंटिंग आहे, त्यासोबत तिथेही एक पेंटिंग आहे. त्यानंतर या एरियाच्या समोर किंवा या सोफ्यासमोर काय आहे तर डायनिंग टेबल आहे, जिथे सगळेच कंटेस्टंट बसून एकत्र जेवतात. तुम्ही एकंदरीत पाहू शकता किती छान असा आहे हा डायनिंग टेबल, ज्याच्यावर गोल्डन कलरचे चमचे आपल्याला दिसतात, म्हणजे काहीतरी खास आहे. आणि लगेच त्याच्याच बाजूला डाव्या हाताला काय आहे तर किचन आहे. पारंपरिक पद्धतीचं असं साधं सोपं असं किचन मला वाटतं आहे. मॉडर्न लुक तर आहेच, पण मला हे खूप आवडलं आहे की खूप सिंपल आहे आणि मोठं देखील वाटतं आहे. इथे आपण बघू शकतो की शेगडी जी असतेच किचनमध्ये ते आहे, तसंच ओव्हन आहे, फ्रीज आहे. आता इथे खूप काही बनत असतं, पण खूपदा आपण बघतो की इथे वादाची ठिणगी देखील उडताना दिसते. मग आता इथे भांडण होणार की गॉसिप होणार हे तर आता आपण येणाऱ्या एपिसोडमधून बघणार, पण हे घर आहे ना मला तरी खूप जास्त आवडलं. चला तर आता पुढे आपण काय बघणार आहोत तर स्नूकर टेबल आहे इथे, याला आपण पूल देखील म्हणतो. तर हा तो गेम आहे. तर आता मुलांना हा गेम किती येतो हे माहीत नाही आणि ते मुलींना हा गेम किती येतो खेळता हे देखील माहीत नाही. तर आता कोण कोणाला हा गेम शिकवणार आहे ना हे आपण बघायला एक्सायटेड तर नक्कीच आहो. मला खूप छान वाटतं हे दाखवायला की इथे मालिश खुर्ची असं म्हणून मसाज चेअर ठेवली आहे. तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघू शकतो की शोपीस आपल्याला दिसतात. ही वॉलच खरं तर खूप छान वाटते, तुम्ही एकंदरीत बघू शकता. इथे सिटिंग एरिया आहे आणि या घरात खूप ठिकाणी सिटिंग एरिया आपल्याला दिसून येतो आहे. तसेच मला एक छान वाटतं की या घरात ना अशा छोट्या छोट्या मेणबत्ती देखील दिसून येतात जे तुम्ही इथे बघताय. आणि नेचर टच आता काय बोलायचंच नाही, खूप छान असं आहे. चला तर पुन्हा एकदा पाहूयात या संपूर्ण घराची एक छोटीशी झलक. तुम्ही माझ्यासारखे हा शो बघायला पुढे उत्सुक आहात की नाही हे कमेंट करून सांगा. आणि हे आलिशान घर एकंदरीत कसं वाटलं हे खरंच आम्हाला कळवा आणि कमेंटमधून नक्की कळवा. आणि तुम्हाला या शोमधलं आत्ता सध्या कोण आवडतं आहे आणि
बाकी तर सगळं सांगायची गरजच नाही, कारण कॅमेरे तर त्यांच्यावर लक्ष द्यायला आहेतच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.